सांगली शांत आणि निर्मळ कृष्णेच्या काठी वसलेले एक रम्य शहर. जगात हळद, साखर आणि द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आणि समृद्ध असा ऐतिहासिक वसा लाभलेले शहर. हेच शहर आज पुन्हा एकदा आध्यात्मिक समृद्धी अनुभवत आहे. निमित्त आहे अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा. हा सोहळा आयोजित करण्यात आला होता दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी सांगली जिल्ह्यातील विटा येथे. सांगलीतील भाविकांना गुरुपादुकांच्या दर्शनाची ही सुवर्ण संधी लाभली होती व यासाठी सुमारे 5,000हून अधिक भाविक उपस्थित होते. आदल्या दिवशी दिनांक 6 फेब्रुवारी 2024 पासूनच गुरुपादुका आगमनासाठी सारे विटा शहर सजले होते. श्री व सौ निर्मला अर्जुन पवार या यजमानांच्या वास्तूत परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांनी विसावा घेतला. कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी ढोल, ताशा, तुतारी या वाद्यांच्या गगनभेदी ललकारींसह मिरवणुकीला सुरुवात झाली. अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण मोठ्या उत्साहाने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यातूनही सर्वांचे लक्ष वेधून घेणारा आलिशान रथ. या रथात आपल्या लाडक्या परमात्मा स्वरूप परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुका विराजित होत्या. मिरवणूक कार्यक्रमस्थळी पोहोचताच सुहासिनींनी श्रींच्या पादुकांचे आणि प्रतिमेचे औक्षण केले आणि पायघड्यांवरून त्यांना संतपीठावर विराजमान करण्यात आले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानातील वेदसंपन्न पुरोहितांद्वारे श्रींच्या सिद्ध पादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित 500 ते 550 भाविकांनी नित्य साधनेतील पादुकांच्या पूजनाचा भरभरून आनंद घेतला. परिस्पर्शाने लोहाचे पूर्णतः सुवर्ण होतेच असे नाही, परंतु सद्गुरूंचे तसे नसते. ते सर्वतोपरी आपल्या शिष्यांना आपल्यासम बनविण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतात. आयुष्याच्या प्रत्येक खडतर वळणावर सद्गुरू खऱ्या अर्थाने साथ देतात. सद्गुरू ही चराचराला व्यापून टाकणारी शक्ती आहेत, जी आपल्या सर्व भक्त शिष्यांच्या सुखदुःखात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. अशा आशयाचे निरूपण जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज प्रवचनकार तन्वीताई मौर्य यांच्या मुखातून श्रवण करताना सर्वजण तल्लीन झाले होते. या सोहळ्यात 539 भाविकांनी उपासक दीक्षा घेतली. तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या दिव्य शिकवणीचे अनुसरण करत जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानामार्फत नेहमीच अनेक सामाजिक कार्ये केली जातात. त्याचसाठी आज जिल्ह्यातर्फे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक मोबाईल टॉयलेट व्हॅन जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाला सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमासाठी माननीय श्री सदाशिव पाटील माजी आमदार व अन्य मान्यवर उपस्थित होते. तहानलेला जीव ज्याप्रमाणे पाण्यासाठी व्याकुळ झालेला असतो, आज अगदी तसेच परमपूज्य जगद्गुरू श्रींचे भक्त शिष्य परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या दर्शनासाठी व्याकुळ झाले होते. आणि बघता बघता दर्शनाची रांग सुरू झाली आणि डोळ्यांना दिसू लागल्या त्या फक्त परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुका. पादुका दर्शन संपन्न झाल्यानंतर सायंकाळी निरोपारती झाली आणि सर्वांनी श्रींच्या सिद्ध पादुकांचा निरोप घेतला. परमपूज्य जगद्गुरू श्रींच्या पादुकांनी देखील पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले. श्री गुरुदेव.